नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आज अस्तित्वाचा शोध घेताना सहजच एक प्रश्न मनात उद्भवला. आपल्याही मनात नक्कीच हा प्रश्न घर करून असणार आहे. आपण म्हणतो ऋषीमुनींना, संत सज्जनांना आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार होतो म्हणजे नेमकं काय असेल? संत तुकोबांना आत्मसाक्षात्कार झाला तेव्हा अक्षरशः ते नाचू लागले आणि आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणायला लागले. मग आत्मसाक्षात्कार होतो म्हणजे नेमकं काय होतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेऊया. गीतेमध्ये असा उल्लेख आहे, दुसऱ्याच अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमोह्यति. ब्राह्मी स्थिती असं म्हटलं आहे. ब्राह्मी स्थिती म्हणजे ही आत्मसाक्षात्काराची स्थिती. आणि ही प्राप्त झाल्यावर न विमुह्यति, पुन्हा या जंजाळात सृष्टीच्या मोहजालात व्यक्ती अडकत नाही असं स्पष्ट दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगून दिलं. मग ही ब्राह्मी स्थिती, आत्मसाक्षात्काराची स्थिती म्हणजे नेमकं काय असेल तेच आज जाणून घ्यायचं आहे. आपल्या साधारण प्रत्येकाला माहिती असतं की आपलं शरीर, मानवी शरीर हे पंचकोशांनी बनलेलं आहे. आजकाल तर कितीतरी ठिकाणी सनातन संस्कृतीशी निगडीत शैक्षणिक अभ्यासक्रम जिथे कार्यान्वित केला जातो तिथे ह्या पंचकोशाधारित गुरुकुलांची रचना असते. मग हे पंचकोश आपल्या शरीरामध्ये आहेत म्हणजे नेमकं काय आहे? कोश म्हणजे एकत्रित साठा. स्वाभाविक आहे, आपल्याकडे सगळ्यात पहिला जो कोश आहे, वलय आहे, ते कशाचं आहे? अन्नमय कोशाचं. हा अन्नमय कोश आपल्याला बल पुरवत असतो. हे बल कोणाकोणासाठी आवश्यक असतं? अर्थात इंद्रिय, मन, बुद्धीचं उत्कृष्ट परिपोषण व्हावं यासाठी म्हणून हे अन्नमय कोश हा काम करत असतो. आतील बाजूला प्राणमय कोश असतो. प्राण अर्थात ज्याला आपण बोलीभाषेमध्ये श्वास म्हणतो. प्राण म्हणजे चैतन्य. कळलंच आपल्याला की श्वास हा चैतन्यदायी असतो. आपल्या सजीवतेचं लक्षण असतो. आपल्याला ऊर्जा पुरवणारा हा श्वासच असतो. आणि त्यामुळे चैतन्यदायी स्पंदनं ही या श्वासामुळेच उत्पन्न होत असतात. म्हणून या कोशाला प्राणमय कोश असं म्हटलं जातं. तिसरा कोश येतो. आता ह्या तिसऱ्या कोशामध्ये आपल्याला इच्छा, भाव, भावना, प्रसाद, प्रतिसाद हे सगळं प्रत्ययाला येत असतं. अर्थात हा कोश कोणता बरं? मनोमय कोश. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, त्याच्यानंतर येतो विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशामध्ये आपण जी कर्म करतो त्याचं फलस्वरूप जे आपल्याला प्राप्त होतं, सुचारू समाजरचना आणि वैयक्तिक विकाससुद्धा सुनियोजित पद्धतीने व्हावा यासाठी म्हणून जे जे आवश्यक आहे ते विज्ञानाशी जोडलेलं, म्हणून विज्ञानमय कोश. आणि ह्या चारही कोशांचा परिपक्वता
परिपूर्णता ज्या कोशामुळे होते तो आनंदमय कोश. आनंदमय कोश हा गतिमानतेसाठी आवश्यक जसा असतो तशी ही गती नियंत्रित असावी, सुनियंत्रित असावी आणि त्याचवेळी ही गतिमानता विकसनाच्या दृष्टीने काम करणारी असावी, असा या कोशाचा मुख्यतः आपल्या शरीरासाठी आणि मानवी शरीरासाठी तर आहेच, पण समाजासाठी, राष्ट्रासाठी देखील हा आनंदमय कोश फार महत्त्वाचा आहे. मानसशास्त्रामध्ये ह्या सगळ्यांचे निर्देशांक, इंडेक्स असे पण कसे काढावेत ते विज्ञानाने सांगून दिलेलं आहे. आपण तिकडे नाही जाणार आहोत. आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आत्मसाक्षात्कार म्हणजे नेमकं काय, तो होतो कसा आणि तो झाला हे कळतं कसं. तर ह्या 3 प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी म्हणून आपण ह्या पंचकोशाधारित शरीर रचनेचं मर्म लक्षात घेतलं. आता 16 कलांनी परमात्मा युक्त असतात असंही आपल्या सनातन संस्कृतीमध्ये वर्णन केलं जातं. मग या 16 कला नेमक्या कोणत्या असतात तेही समजून घ्यायला हवं ना. ह्या पंचकोशांमध्येच त्या 16 कला अंतर्भूत होत असतात. बरं, अगदी पहिली कला जी आहे ती निश्चितपणे प्राण. प्राण म्हणजे आता आपल्याला कळलेलं आहेच आहे, चैतन्य. दुसरी कला हे चैतन्य ज्याच्यामुळे प्रचितीला येतं तो श्वास. तिसरी कला पंचमहाभूत. पंचमहाभूत आपल्या ओळखीचीच आहेत, भूमी, जल, अग्नी, आकाश आणि वायू, ही पंचमहाभूत. त्यानंतर मानवाला देणगी दाखल प्राप्त झालेली दशेंद्रिय, त्यांचीही नावं सांगायची गरजच नाही, आपल्याला सहज ती ओळखू येतीलच. कर्मेंद्रिय 5 आणि ज्ञानेंद्रिय 5. त्याखेरीज मन, ही सगळी इंद्रिय मात्र एकत्र धरली आहेत 16 कलांमध्ये. त्यांचा 10 आकडा नाही विचारात घ्यायचा आहे. जेव्हा तत्व म्हणून आपण शरीरीचा विचार करू तेव्हा ती इंद्रिय स्वतंत्रपणे विचारात घेतली जातात, पण 16 कलांमध्ये ही सगळी इंद्रिय एकत्रित. ह्या इंद्रियांमध्ये 11वं इंद्रिय भर घालणारं असतं आणि भावभावनांशी जोडलेलं ते मन. अर्थात मनाच्या बरोबरच अन्न हा महत्त्वाचा घटक या 16 कलांमध्ये अंतर्भूत आहे. याच्यामुळे प्राप्त होणारं बल, क्षमता ही देखील या 16 कलांमध्ये सामावलेली आहेच. त्या जोडीला बुद्धीचं दायित्व, विचार, ते देखील या 16 कलांचं एक अंग आहेत. आणखीन महत्त्वाचं म्हणजे शरीराचं निरामय आरोग्य सदैव राहावं यासाठी म्हणून मंत्र. हे मंत्र आपल्या ऋषीमुनींनी जेव्हा आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला त्यावेळी ह्या मंत्रांची रचना केलेली आहे. ह्या मंत्रांचा उच्चार करत करत जे यज्ञस्वरूप कर्म केलं जातं ते कर्म ही सुद्धा 16 कलांपैकी एक कला आहे. आणि त्या जोडीला महत्त्वाचं म्हणजे लोक, जिथे आपण वावरतो ती सृष्टी, हा देखील एक 16 कलांचा मूलभूत घटक आहे. बघा म्हणजे कोणकोणते झाले 16 कला? प्राण, त्यानंतर श्वास, पंचमहाभूत, इंद्रिय, मन, अन्न, बल, बुद्धी म्हणजे विचार, मंत्र, कर्म आणि लोक. आणि मग या लोकांमध्ये विविध नावांनी ज्या देवता प्रसिद्ध आहेत त्या सगळ्या मिळून अशा 16 कला ह्या आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी ह्या प्रत्येक कलेची जी अधिष्ठात्री देवता आहे त्या देवता मूळ गाभा असलेल्या चैतन्यामध्ये लय पावतात. म्हणून या 16 कलांचा आवर्जून उल्लेख केला. या असतात कुठे? प्रत्येक मानवी शरीरामध्ये. मूळ जो प्राण आहे ना त्या प्राणालाच हिरण्यगर्भ असं देखील म्हटलं जातं किंवा सूक्ष्मात्मा असं सुद्धा त्याला नाव दिलं जातं. या प्राणाचं बल किंवा पोषण अर्थात कशामुळे होतं? अन्नामुळे.
म्हणून अन्न, आहार हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा प्राणमय शक्ती दूषित होते तेव्हा स्थूल शरीर दूषित होतं. तेव्हा गंगा उलटी नाही वाहत. स्थूल शरीर आधी दोष आणि मग प्राणदोष असं नाही आहे. जो अन्न आपण सेवन करतो, जो आहार आपण सेवन करतो, त्या आहारापासून बघा आता आपण अन्न सेवन करतो, आपल्याला हवं आहे त्या प्रकारचं, हवं आहे तेव्हा, हवं आहे तसं, तो अधिकार आपला आहे. पण एकदा अन्न सेवन केल्यानंतर त्या अन्नाचं पचन करण्याचा अधिकार आपल्याला आहे. आपल्या इच्छेप्रमाणे ती क्रिया घडते नाही ना. ती क्रिया आपोआप शरीरामार्फत, शरीरामध्ये जो इंद्रियांचा कोश आहे, पचनेंद्रिय असं त्याला म्हटलं जातं, त्या संस्थेमार्फत ती क्रिया आपोआप घडत असते. म्हणजे अन्न सेवन करण्याचा अधिकार आपला, काय कसं केव्हा हा अधिकार आपला, पण अन्न पचनाची क्रिया कशी व्हावी, त्याचं रसात आणि रक्तात रूपांतर, ऊर्जा बल देण्यासाठी कसं व्हावं, हे सेवन केलेल्या अन्नावरच अवलंबून आहे ना. पण पचनक्रिया मात्र सेवन केलेल्या अन्नाशी निगडीत नाही, ती आपोआप घडणारी क्रिया आहे. म्हणजे ह्या ज्या आपोआप घडणाऱ्या क्रिया आहेत, कानाने ऐकू येतं, कान आपला अधिकार, काय ऐकावं हा आपला अधिकार आहे. पण एकदा कानांमध्ये ती स्पंदनं शिरली, ध्वनिलहरी शिरल्या की त्याचा परिणाम स्वरूप कोणती स्पंदनं उत्पन्न व्हावीत, तो अधिकार आपला नाही. म्हणून मग सुनियोजितपणे आत्मसाक्षात्काराच्या ब्रह्मज्ञानाच्या दिशेने जर प्रवास करायचा असेल तर मूळ गाभा कोणता? अन्न. म्हणून 16 कलांमध्ये अन्नाचा अंतर्भाव आहे. अन्न सेवन केल्यानंतर आपोआपच अन्नमय कोश हा निरोगी असेल तर प्राणमय कोश हा देखील निरोगी निरामय राहू शकतो. मग हा अन्नमय कोश निरोगी राहावा यासाठी म्हणून कर्म आवश्यक आहे. मग हे कर्म म्हणजे काय नेमकं? जेव्हा आपण अन्न सेवन करतो तेव्हा पचनाचं कर्म घडतं. पण पचनाचं कर्म घडत असताना सृष्टीमध्ये एक महत्त्वाचं कार्य अव्याहतपणे चालू असतं. भगवद्गीतेत हे सगळं सविस्तर 3ऱ्या अध्यायामध्ये सांगून दिलेलं आहे. कोणतं कार्य सृष्टीमध्ये? कर्म घडल्याशिवाय, यज्ञ याग घडल्याशिवाय सृष्टी सुचारू चलनवलन करू शकत नाही. तेव्हा यज्ञार्थात कर्मणः असं भगवद्गीतेत सांगूनच दिलेलं आहे. म्हणजे जे काही कर्म, त्यासाठीच तर आपल्याला इंद्रिय दिलेली आहेत. मग कर्म जे करायचं आहे, पंचमहाभूत ही देखील आपापलं कर्म करत असतात. पंचमहाभूत जे कर्म करतात ते यज्ञस्वरूप करतात. पण मानव जे कर्म करतो ते मात्र अहंकार प्रेरित स्वार्थी विचारांनी असू शकतो. तसं ते होऊ नये आणि एक सुचारू सुनियोजित विचारधारा संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित राहावी, स्पंदनं अशाच प्रकारे प्रवाहित राहावीत, यासाठी म्हणून मंत्रोच्चारासह यज्ञकर्म केली जातात. कर्मामध्ये जेव्हा अहंता किंवा अधिकार, ममत्व, स्वार्थ डोकावतो त्यावेळी ते कर्म यज्ञ राहत नाही. म्हणून आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रवास करायचा असेल तर यज्ञयागादी कर्म समर्पण वृत्तीने व्हायला हवीत. आणि ती समर्पण वृत्ती सातत्याने राहावी यासाठी मंत्रोच्चारण आवश्यक. बुद्धी किंवा विचार हा पण 16 कलांमधला एक घटक आहे. मन हा पण घटक आहे. मन भावनोद्वेगाने बुद्धीला विचलित करत असतं. मनाची स्पंदनं ही आहाराशी निगडीत असतात. आणि म्हणून मनाची स्पंदनं सुनियोजितपणे सुसूत्र विचारधारेनीच प्रवाहित राहावीत यासाठी म्हणून मंत्रोच्चारण आवश्यक.
म्हणजे आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, सनातन संस्कृती प्रकट करणाऱ्या ग्रंथांमध्ये यज्ञ संकल्पना काय आहे, का आहे, मंत्रोच्चारण का आहे, त्याचा फायदा काय आहे आणि कर्मयज्ञाशी कसं जोडलेलं आहे, हे सगळं आता आपल्याला उलगडलं असेल. आता हे कर्म करून झाल्यानंतर ज्यावेळी त्या कर्माचं फलित प्राप्त होतं, त्यावेळी ते फलित अहंतेशी जोडलं गेलं की आत्मसाक्षात्कार खूप लांब जातो. पण ज्यावेळी ते कर्म समर्पित होऊन जातं, त्यावेळी मात्र ह्या सर्व घटकांच्या, ह्या 16 कलांच्या प्रत्येकाच्या अधिष्ठात्री देवता आहेत. त्या त्या कलेला नियंत्रित करणारं जे केंद्र, त्याला म्हणायचं अधिष्ठान असलेली देवता. मग ह्या सगळ्या अधिष्ठात्री देवता ह्या एकत्रितपणे जसे नदी, नाले, ओहोळ सगळे अंतरी समुद्राप्रती जाऊन मिळतात, अगदी तसंच ह्या 16 कलांमध्ये अंतर्भूत असणाऱ्या, त्यांना कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या अधिष्ठात्री देवता या एकत्रितपणे समुच्चयानी महाचैतन्यामध्ये म्हणजे परमात्मा स्वरूप चैतन्यामध्ये एकाच वेळी लय पावतात. ह्या लय पावल्या म्हणजे व्यक्तिमत्व नाही उरत, व्यक्तीची आयडेंटिटी नाही उरत. शरीर, स्थूल शरीर कर्म करत राहतं, पण ते कर्म निरासक्त असंग वृत्तीने केलं जातं. म्हणून 3ऱ्या अध्यायात एक श्लोक आहे, आपल्याला आठवत असेल, यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. लोक, आता 16 कलांमध्ये एक घटक आहे ना, लोक म्हणजे सृष्टी. सृष्टीमधल्या बंधनाला कारण कोण ठरतं? कर्म. म्हणून यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचरो. मुक्तसंग म्हणजे सर्व अधिष्ठात्री देवतांचं एकत्रितपणे महाचैतन्यामध्ये लय होणं. मग स्थूल शरीर आपलं आपलं कार्य भोगत राहतं. यातना होत नसतील का? होणार. जे जे वाट्याला येणार आहे ते या स्थूल शरीराच्या पातळीवर सीमित राहणार, कारण अधिष्ठात्री देवता आधीच महाचैतन्यामध्ये लय पावलेल्या असतात. हे लय पावणं ज्याचं त्याला उलगडतं आणि त्यालाच म्हणायचं आत्मसाक्षात्कार झाला. त्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी मूलाधार मात्र आहे आहार, अन्न. म्हणून आपल्याकडे आयुर्वेद आणि अन्य वेद, उपनिषद, बाकीचे ग्रंथ, अगदी गीतेमध्ये एक स्वतंत्र अध्याय ह्या आहार आणि 6व्या अध्यायात तर उल्लेख आहेच, पुन्हा 17व्या अध्यायामध्ये या आहाराविषयी भगवंतांनी आवर्जून उल्लेख केलेले आहेत. कारण या अन्नाचा, ह्या आहाराचा महत्त्वाचा भाग, महत्त्वाची भूमिका ही या साक्षात्काराकडे घेऊन जाणारी असते. प्रत्येकाला हा आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकतो, तो प्राप्त करून घेण्याचा अधिकारही असतो. आपणही सुरुवात करूया मग. अन्नमय कोश निरामय ठेवण्यासाठी. आणि अन्नमय कोश म्हणजे केवळ तोंडावाटे सेवन केलेले अन्न नव्हे, तर कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन या सर्वांमार्फत जो आहार घेतला जातो, अगदी वैचारिक आहारसुद्धा त्यामध्ये येतो. हा आहार निरामय राहिला की आत्मसाक्षात्काराचा प्रवास अतिशय सुखकर होऊ शकतो. करूया आपण हे प्रयत्न, कारण आपल्यालाही ह्या 16 कला मानवी जन्माबरोबर प्राप्त झालेल्या आहेतच. आता कर्माच्या रहस्याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आणि आणखीनही एक गाभा जीवनाचा असलेलं तत्त्व, तेही आपण एक एक करून एकेका व्हिडिओमध्ये जाणून घेऊ.
आज जर आत्मसाक्षात्काराच्या दिशेने होणारा प्रवास कोणत्या 16 कलांकडे लक्ष देऊन करून घ्यायचा हे आपल्याला कळलं असेल, आवडलं असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. आपण अन्य सगळ्यांबरोबर सबस्क्राईब तर चॅनल केला असेलच, पण अजून केला नसलात तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक केलं म्हणजे नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.